गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 7 जुलै आणि तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतो की आपल्या चॅनलवरती आपण एक एक्सपेरिमेंट करतो आहे. आपण आधी निफ्टी ऑप्शनमध्ये खूप ट्रेडिंग केली. आता आपण बघत आहोत की इक्विटी ट्रेडिंगमध्ये पैसा बनतो का. तर आपण इक्विटी ट्रेडिंगचं एक्सपेरिमेंट करत आहोत 21 दिवसासाठी. तर 21 दिवस आपण एका स्ट्रॅटर्जीवर स्टॉक्समध्ये ट्रेड करणार आहोत इंट्राडेमध्ये. यामध्ये आपला मोटिव्ह एकच असणार आहे की आपलं कॅपिटल प्रोटेक्ट केलं पाहिजे आणि पूर्ण रूल्स फॉलो करून डिसिप्लिनने ट्रेडिंग करणार आहोत. आपण कोणतेही रूल्स ब्रेक करणार नाही आणि दिवसाला एकच ट्रेड घेणार आहोत. तर बघत राहा आपल्या चॅनलवरती. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि मी आय पी ओ अप्लाय केला होता. तर तुम्हाला स्टेटस चेक करायचं असेल तर आय पी ओ अलॉटमेंट स्टेटस टाकला तर तुम्हाला वेबसाईट येतील. त्याच्यावरती तुम्ही जाऊन भरपूर वेबसाईट येतात. तर NSE BSEवर गेलात तर तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर टाकायला लागतो. पण बाकीची जी वेबसाईट आहे त्यावर ॲप्लिकेशन टाकायला नाही लागत. पॅन नंबर टाकला तरी तुम्हाला दिसून जातं की तुम्हाला अलॉटमेंट भेटलं आहे की नाही. तर मी माझा आता चेक करतो आहे. तर आपण पॅकेजिंगचा IPO अप्लाय केला होता. इथे पॅन नंबर टाकून सबमिट करतो. आणि मी एक लॉट अप्लाय केला होता. 88 क्वांटिटी होत्या त्यामध्ये. तर मला एक लॉट लागलेला आहे. तर उद्या त्याची लिस्टिंग आहे. तर मी लिस्टिंग गेन बुक करून एक्झिट करेन. मी होल्ड करणार नाही आहे. आणि तुम्हाला दाखवतो की IPO कसे चेक करतात. तुम्ही इन्व्हेस्टर गेन वेबसाईट आहे त्यावरती गेला तर तुम्हाला सगळे IPO दिसून येतील. कोणते IPO ओपन आहेत, क्लोज आहेत किंवा अपकमिंग कोणते येणार आहेत. आता ही क्रॅक पॅकेजिंग याचा GMP 10%च्या आसपास चालू आहे, 9%. मग त्याच्या आसपासच उद्या लिस्टिंग होईल. उद्या 8 तारीख आहे, इथे मेन्शन केले 8 तारीख उद्या लिस्टिंग होईल इथे. तर मी आपलं प्रॉफिट बुक करेन. कुठे लिस्टिंग होतं यावर डिपेंड आहे आणि एक्झिट करेन. तर बघू कुठे आपल्याला आज स्टॉकमध्ये ट्रेड भेटतो आहे. तर मी इथे डिक्सन टेक्नॉलॉजीमध्ये ट्रेड प्लॅन करतो आहे डाऊन साईडसाठी 15 क्वांटिटी. यामध्ये आपली रिस्क पर डे असते 2%. 1 लाखचं कॅपिटल आपण यूज करतो आहे. 2% रिस्क म्हणजे 2000ची रिस्क घेतो आहे आपण पर ट्रेडला. तर तोच रूल आपण फॉलो करणार आहोत. तर बघू आपल्याला एंट्री कुठे भेटते. आणि थोड्या वेळानं मित्रांनो ट्रेडमध्ये एंट्री केली आहे मी. शॉर्ट सेल केले आहेत 15 क्वांटिटी. याच्यामध्ये 2000चा रिस्क आहे आणि 4000चं टार्गेट. तर बघू आपल्याला काय होतं आहे यामध्ये, या ट्रेडमध्ये. प्रॉपर स्ट्रॅटर्जीप्रमाणेच आपण ट्रेडमध्ये एंट्री घेतली. तर बघूया आपण पुढे की ट्रेडमध्ये स्टॉप लॉस भेटतो की टार्गेट. या लेवलला थोडं खाली एंट्री भेटली असती तर बेटर झालं असतं. पण काय नाही, चालेल. होल्ड करूया आपण. SL आणि टार्गेटची वाट बघूया. पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. थोड्या वेळाने आपला ट्रेड रिव्हर्स झाला आणि आपल्याला लॉस दाखवतो आहे 1200च्या आसपास. तर आपण पूर्ण SL हिट होईपर्यंत वाट बघूया. आणि परत रिव्हर्स झाला आणि आपला कॉस्ट टू कॉस्ट आलेला आहे आता ट्रेड. तर बघू किती खाली येतो. यामध्ये आपल्याला जर 1:1 भेटला तर आपण SL ट्रेल करून कॉस्ट टू कॉस्ट आणणार आहोत. म्हणजे रिव्हर्स झालं तर आपल्याला लॉस होणार नाही आहे. पण 1:1 गेला तरच. 1:1 गेला नाही तर परत रिव्हर्स झाला आहे. आता 1:30 वाजला आहे. तर बघू 3 वाजेपर्यंत, 2:15 वाजेपर्यंत काय होतं आहे. आता 3 वाजलेत आणि आपण कॉस्ट टू कॉस्टच आहे. स्टॉक कुठेही गेलेला नाही आहे. स्टॉप लॉस पण हिट झाला नाही, टार्गेट पण हिट झाला नाही आहे. तर आपण एक्झिट करूया. 3:15 वाजलेत आणि आपण कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट केला आहे. ना प्रॉफिट झाला आहे ना लॉस. मित्रांनो इक्विटी ट्रेडिंगचा हाच फायदा आहे की ऑप्शन ट्रेडिंगचा हा ट्रेड जर आपण होल्ड केला असता तर आपला टाईम डिकेमुळे SL हिट झाला असता. पण इक्विटी ट्रेडिंगमध्ये आपण होल्ड करू शकतो ट्रेड. टाईम डिके होत नाही यामध्ये. हा एक बेनिफिट आहे स्टॉक ट्रेडिंगमध्ये, इक्विटी ट्रेडिंगमध्ये. तुम्ही जर इक्विटी ट्रेडिंग केली असेल तर तुम्हाला माहीतच असेल ऑप्शन ट्रेडिंगमध्ये खूप टाईम डिके होतो.
आणि मग एसिड हीट होतो प्रीमियम कमी झाल्यामुळे. तर बघत राहा, सबस्क्राईब करा.